कुक्षेट टीमचा आहे तर ऐरोली कोलीवाडा टीमचा 12th मॅन आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये या. चला मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मनोज चव्हाण येतोय. स्ट्राईक एंडवर विनय शर्मा, नॉन स्ट्राईक एंडवर आकाश सिंग. पहिला बॉल आडव्या बॅटने मिड विकेटला क्लिअर करणारा विनय शर्माच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. पहिल्याच बॉलवर षटकार लगवला जातोय. विनय शर्मा अंडर 22 चा खेळाडू आहे. या खेळाडूने देखील दमदार क्रिकेट खेळले आपल्या कारकिर्दीमध्ये. जय गजानन कुक्षेट टीम अंडर 22 चे ज्या स्पर्धा होतात ना त्या स्पर्धेमध्ये नेहमीच चमकदारी कामगिरी राहते. अनेक टायटल या टीमने जिंकलेत. कमी गतीचा फ्लॅटेड चेंडू आहे. थ्रू द कव्हर खेळलाय. सिंगल मिळते. अकलमंदीचं क्रिकेट म्हणावं लागेल. षटकारानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. या मॅचमध्ये अनुप पाटील कुठेतरी वेगळ्या स्थानावर बॅटिंग करत असताना दिसेल, कारण की मागच्या मॅचमध्ये आकाश सिंग मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि चांगली बॅटिंग केली होती. त्यामुळेच विनय शर्माबरोबर त्याला बॅटिंगसाठी प्रमोट केलं गेलं. 2 चेंडूचा केस संपला. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. ऐरोली कोलीवाडा वर्सेस जय गजानन कुक्षेत हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना चांगला खेळ, चांगली स्पर्धा. सूर्यकांत मडवी बाला यांचा संघ देखील आहे. एकीकडे आपण संघ पाहू शकाल अनुप पाटील, योगेश पाटील सारखे 2 खेळाडू आहेत जे एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ह्या टीमचे जाणले जातात. नुकताच दीपक बाळाराम पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळाली. विनोद पाटील देखील पाहायला मिळाले. यावेळेस कव्हर रिजनमध्ये दमदार स्ट्रोक लगवला जातो. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एकच धाव मिळेल. मनोज चव्हाण हा खेळाडूने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. मागच्या मॅचमध्ये जो 0 परतला, पण अशा अनेक स्पर्धा असतील त्या स्पर्धेमध्ये ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर म्हणून भरपूर चांगली कामगिरी राहिली आहे. पुन्हा एकदा पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना गोलंदाज तयार होते. विनय शर्माच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. चांगली रणनीती आखली जाते. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल मनोज चव्हाण या गोलंदाजाचं. सूर्यकांत मडवी बाला या टीमला बनवण्यामध्ये, या टीमला उभं करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका राहिली आहे. ऐरोली कोलीवाडा संघ अनेक चढ उतार या संघाने पाहिलेत. अनेक संकटाला सामोरे गेलाय. इथे फटका पाहू शकाल. चेंडू जातोय अलॉंग द ग्रास. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी इंजरी होती. हाताला जर्क आलाय. चला पाणी पुरवा प्लीज. पाणी तिकडे उपलब्ध आहे, त्यामुळे स्क्वेअर अंपायरच्या कडे हे पाणी उपलब्ध असेल. थोडीशी शोल्डरला इंजुरी होती. विनय शर्मा एक चांगला खेळाडू आहे, ऑलराऊंडर आहे, त्यामुळेच आता तो खेळ की नाही हे चित्र अजूनही स्पष्ट झालं नाही. बघा खेळत असताना अनेक वेळा इंजुरी होतात. बॅटिंग करत असताना, स्ट्रोक खेळत असताना हाताला जर्क आल्यानंतर ज्या वेदना होतात त्या खेळाडूला माहिती आहे. अगदी शोल्डर कधी कधी अँगलमधून ट्विस्ट होतो, अनेक वेळा शोल्डरमधून बाहेर येतो. अनेक वेळा रोहित शर्मा यांना पाहिलं होतं की मॅच खेळता खेळता ते अँगलला तो व्यवस्थित करत असताना अनेकांचे बॉडी पार्ट्स अशाच धाटणीचे असतात. त्यामुळेच कुठेतरी विनय शर्माला ही इंजुरी जय गजानन कुक्षेट टीमसाठी धोक्याची घंटा असेल. कारण की जरी बॅटिंग गेली नाही पण बॉलिंग करण्यासाठी देखील एक ऑप्शन त्यांच्याकडे उपलब्ध नसेल. कारण की 2 षटकं त्याची नेहमीच एक इम्पॉर्टंट असतात. अतिरिक्त गोलंदाज नसताना म्हणून योगेश पाटीलला गोलंदाजी करावी लागली, पण योगेश पाटीलने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळेच आता विनय शर्मा या मॅचमध्ये खेळ असं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतं. जिगरबाज खेळाडू आहे, यंगस्टर खेळाडू आहे, अंडर 22चा एक सुप्रसिद्ध खेळाडू पाहायला मिळतोय. अनुप पाटील जवळजवळ मैदानामध्ये आले होते, पण पुन्हा एकदा विनय शर्मा बॅटिंगसाठी सज्ज झालाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिलं. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. चांगले षटक म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवर षटकार लगवल्यानंतर 4 बॉलमध्ये फक्त
3 धावा खर्च केले. इथे देखील चांगला बॉल फिंगर रोल केली आहे. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. एकच धाव मिळते. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 10 धावा. 10 धावा बिनगडी बाद अशी सुरुवात जय गजानन कुक्षित टीम. जपान चषक आज सकाळपासून मान्यवरांची मानदिवाळी पाहायला मिळाली. आज सकाळपासून प्रवीण शिंदे जपान सरांच्या परिचयाचे, त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांचे शिष्य असतील, त्यांचे गुरु असतील, असे अनेकांनी उपस्थिती दाखवली. त्यांच्यासोबत ज्याने ज्याने क्रिकेटमध्ये योगदान दिलं त्या सगळ्याच मंडळीचा आज या जपान चषकाच्या माध्यमातून सन्मान देखील करण्यात आला. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. हरिओम यादव या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक वेगवान गोलंदाज म्हणून जाणला जातोय आणि भरपूर वर्ष या ऐरोली कोलिवाडा टीमसाठी या गोलंदाजाने एकदा अगदी भेदक असा मारा केलाय. त्यामुळेच हे षटक देखील फार इम्पॉर्टंट असेल. मनोज चव्हाणचं पहिले षटक फक्त 10 धावा खर्च केल्या. या मॅचचं सूत्र हलवत असताना अभि जोशी यंगस्टर खेळाडू आहे. मागच्या मॅचमध्ये अपयशी ठरला होता. चला मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक 2 पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हरिओम यादव. पहिला बॉल अखूट टप्प्याचा बॉल बाउन्सर चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद देण्यात आली आहे. पहिल्या बॉलवर खराब चेंडू. हरिओम यादव. आकाश सिंग मागच्या मॅच मध्ये 39 धावांची एक विस्फोटक फलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅच ठरला होता. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतो. ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय. अप्रतिम चेंडू, अप्रतिम लाईन. पहिला बॉल डॉट येतोय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. पाऊस थोडासा थांबलाय. शांत वातावरण आहे. ह्या शांत वातावरणामध्ये क्रिकेटची गरमागरमी सुरू आहे. पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने. सेम बॉल, कॉपी पेस्ट बॉल पाहायला मिळाला. चांगलं षटक, चांगली गोलंदाजी, चांगली रणनीती आखली जाते. आकाश सिंगच्या अगेन्स्ट ऑप्शनवर मारा ठेवला गेलाय. एक गेम प्लॅनने ऐरोली कोलिवाडा टीम मैदानामध्ये उतरली. इथे लाईन कुठेतरी मिस केली आहे. ऑफस्टंपच्या बाहेर. आता मात्र दंडित केले अंपायरने. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ असताना लाजबाब षटक, लाजबाब गोलंदाजी. डीप स्पोर्ट्स कोळशेत वर्सेस रिद्धी सिद्धी कोपरी. ठाणे वर्सेस नवी मुंबई असा सामना पाहायला मिळेल. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. कुठेतरी शांत झालंय वातावरण. पहिल्या बॉलवर षटकार आला होता विनय शर्माच्या. त्यानंतर थोडासा जर्क आला, त्यावेळेस इंजुरी झाली. पण मॅच मध्ये कुठेतरी थंडावा निर्माण झाल्या. षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हरिओम यादव गोलंदाजी ट्रॅकवर. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. फटका चांगला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. वन बाउंस सीमारेषे पलीकडे. आकाश सिंगच्या बॅट मधून येतोय समोरच्या दिशेने. लाजबाब चौकार. चार धावांना टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 18 लॉस ऑफ नन. 0 गडवड 18 धावा. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना यावेळी देखील मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो थर्ड मॅन रिजन मध्ये. सूर्यकांत मडी बाला वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. 1 धावांना षटक क्रमांक संपला गेले. 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये हरिओम यादवने फक्त 9 धावा खर्च केलेत. 2 षटकाचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. चला कोळशेट टीम आणि त्याचबरोबर कोपरी टीम टॉस साठी या.
तर 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावर लागलेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजित सिंग गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 3. आता चार्ज घ्यावा लागेल. आता अटॅक करावा लागेल आकाश सिंगला. या फ्लाइटेड चेंडू आहे. पडल्यानंतर अँगलने चेंडू बाहेर निघाला. अजित सिंग एक व्हेरिएशन वाला गोलंदाज आहे. एक फिरकीचा जादूगर आहे. ह्या खेळपट्टीवर फिरकीची गोलंदाजी चालते असं अनेक वेळा आम्ही पाहिलंय. इथे लाईन पाहावी लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग केला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा कुशल मडवीच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. अजित सिंग हा गोलंदाजी ट्रॅकवर आहे. अमन सिंग वर्सेस अजित सिंग. आकाश सिंग वर्सेस अजित सिंग असा सामना पाहायला मिळतोय. तीन षटकाचा तिसरा षटक इथे मार्गस्थ असताना 4 ओव्हरची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो थेट पोहोचेल फायनल मध्ये आणि एक ट्रॉफीसाठी मानकरी असेल. फ्लाइटेड चेंडूला रेट केलाय. यावेळेस अजित सिंगच्या गोलंदाजीवर आकाश सिंगने सिंग इज किंग असा दाखवणारा क्रॅकिंग षटकार. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. आकाश सिंग मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये देखील आपली दादागिरी पेश करत असताना टीमची धावसंख्या 26 ऑन अ स्कोर बोर्ड. स्पिनला खतम केलाय. स्पिनर क्या गोलंदाज देखील अनेक वेळा बुचकळ्यात पाडतात. नुकताच भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यामध्ये गेली होती. अगदी 3 ODI मध्ये भारताने खराब कामगिरी केली आणि 27 विकेट या 3 मॅच मध्ये फिरकीपट्टूने घेतले. विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस असेल, त्याचबरोबर केएल राहुल असेल, ऋषभ पंत असेल, असे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. पण भारतीय संघ मात्र तिथे व्हाईट वॉशने तो दौरा मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. 2 धावा मात्र मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. म्हणजेच 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे चांगली लाईन आहे. हा कटर बॉलर आहे. फडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होती. अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. आकाश सिंग चांगली बॅटिंग करतोय पण अनेक डॉट बॉल आकाश सिंग खेळला ह्या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती पण या मॅच मध्ये इथे वेगवान चेंडू पाहायला मिळते. ऑन ड्राय केला. व्ही शेप मध्ये चेंडू जाईल. अभि जोशी वेगाने येईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. स्ट्राइक स्वतःवर ठेवतोय विनय. षटक क्रमांक इथे 3 मार्गस्थ असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. 1 बॉल बाकी आहे. माफ करा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29 आकड्यावर. 29 धावा धावफलकावर लागलीत. शेवटचा बॉल. चला कोळशेट टीम आणि त्याचबरोबर कोपरी टीम कॅप्टन या टॉससाठी. फ्लाइटचे चेंडू आणि इथे फ्लाय स्ट्रीप मध्ये सूर्यकांत मडवीबाला आरामात झेल पकडत असताना पहिला धक्का लागतोय जय गजानन कुक्षेट टीमला. फलंदाज विनय शर्मा बॅक टू द डगआउट. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. 1 गडी बाद. अखेरचं षटक अजूनही बाकी आहे. बघूया या अखेरच्या षटकामध्ये किती धावा येथे केल्या जातील जय गजानन कुक्षेट टीमच्या माध्यमातून.
29 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी बाद 29 धावा. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर सूर्यकांत मडवी बाला. एक्सपिरियन्स मॅन, मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. आता स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अनुप पाटीलच्या अगेन्स्ट, आकाश सिंगच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिला बॉल थ्रू द कव्हर, लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. आकाश सिंगच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर सीमारेषा पार षटकार. अप्रतिम फटका. शेवटच्या ओव्हर मध्ये गिअर शिफ्ट करावा लागेल, शेवटच्या ओव्हर मध्ये अटॅक करावा लागेल आणि शेवटच्या ओव्हर मध्ये धावफलक वेगाने वाढवावा लागेल. आकाश सिंग संघर्षाची लढाई लढला, पण आता मात्र शेवटच्या 5 बॉल मध्ये कशा पद्धतीने सामना करेल. पहिल्या बॉलवर षटकार आलाय, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35. आणखी एक मोठा फटका लगावला जातोय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. लाजबाब झेल पकडला जातोय हितेश कोटकरच्या माध्यमातून आणि आकाश सिंगला देखील परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय. जय गजानन कुक्षे टीमला फलंदाज बाद. असं वाटलं होतं की हे चेंडू सीमा पार गेलाय, पण हवेचा वेग इतका नव्हता, त्यामुळे बॉल मैदानामध्ये राहिला आणि खूप चांगला झेल हितेश कोटकरच्या माध्यमातून फलंदाज बाद आहे. चला कोळशे टीम आणि कोपरे टीम टॉस साठी या. कोळशे टीमचा कोणी प्रतिनिधी असेल तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. नवीन बॅटर जय ठाकूर आलाय. अजूनही जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे शरीराचा वेध घेतलाय, चेंडू जातोय फाईन मध्ये, सिंगल मिळते, अंपायरचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35. 36 या आकड्यावर 36 ऑन स्कोर बोर्ड. छत्तीस या आकड्यावर 36 धावा फलकावर लागलेत. शेवटचं षटक इथे मार्गस्थ असताना आखो टप्प्याचा बॉल हुक केलाय, चेंडू जातोय फाईन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे सीमा लगत, सीमा रेषे जवळ चेंडू जाऊन थांबलाय. 2 धावा कंप्लीट होत असताना अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 38 धावा फलकावर लागले. सगळ्याच गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. मनोज चव्हाण असेल, हरिओम यादव असेल, अजित सिंग असेल, आता सूर्यकांत मडवी बाला. अनुप पाटील शेवटचा बॉल. यावेळी फटका दमदार आहे, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं लाजबाब क्षेत्ररक्षण ऐरोली कोलीवाडा टीम कडून होत असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर. 38 धावा फलकावर लागलीत. 38 धावा. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल, चेंज ऑफ पेस. आणखीन एक मोठा फटका लगावला जातोय. एकीकडे चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरीकडे खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळतील. षटक क्रमांक संपला गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. 41 धावा फलकावर लागलेत. 42 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना जय गजानन कुक्षे टीम च्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी 42 धावा झाले. 43 धावांचं टार्गेट आहे. माफ करा, चला कोळशे टीमचा कॅप्टन लगेच या आणि कोपरी टीमचा कॅप्टन टॉस साठी या.
चला 43 धावांचे टार्गेट आहे. जपान सरांनी आमची जेवणाची सोय देखील केली. त्रेचाळीस धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कुशल 11 व जय गणेश सारसोळे क्रिकेट क्लब व जपान स्पोर्ट्स मुंबई आयोजित जपान चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट सामने आदरणीय प्रवीण महादेव शिंदे जपान यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्तानं रामलीला मैदान नेरूळ सारसोळे या मैदानावर चाललेला एक दिवसीय क्रिकेटचा सोहळा सेमीफायनलचा सामना रंगताना जो संघ जिंकेल तो थेट पोचेल फायनलमध्ये. आणि या ज्या सिल्वर शेडमधल्या 2 ट्रॉफीपैकी एक ट्रॉफी एका संघाला निश्चित होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना अनिकेत साळुंके आणि अभि जोशी. अनिकेत साळुंके मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. सोहम सूर्यवंशीने देखील चांगली बॅटिंग केली होती. सूर्यकांत मडवी बालाचं चांगलं षटक. इंटायर टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे. मागच्या मॅचमध्ये 45 धावा करायच्या होत्या ज्या 5 ओव्हरमध्ये कंप्लीट करायच्या होत्या. पण या मॅचमध्ये तुम्हाला 43 धावा करायच्या आहेत पण 4 ओव्हर तुमच्याकडे असतील. मागच्या मॅचमध्ये अभि जोशी 0वर बाद झाला होता. इथे संयमाचं क्रिकेट दाखवावं लागेल. जर सामना जिंकतोय तर नक्कीच या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिपकडे एक पाऊल पुढे जाईल आणि एक ट्रॉफी निश्चित ऐरोली कोलिवाडा टीमकडे लागेल. पण जय गजानन कुक्षी टीमकडे जर पाहिलं तर विनय शर्मा सारखा गोलंदाज आहे, योगेश पाटील सारखा एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. त्यामुळेच या गोलंदाजीच्या धारमध्ये या 43 धावा करणं हे देखील इतकं सोपं नाही. कोळशी टीमचा कॅप्टन शेवटचा कॉल असेल प्लीज या. कोळशी टीमचा कॅप्टन प्लीज टॉस करून घ्या. मॅचला अजूनही वेळ आहे, एक इनिंग बाकी आहे. कारण की कोपरी टीमचे कॅप्टन आमच्यासोबत आहेत. चला मॅचला होते सुरुवात आणि 43 धावांचं टार्गेट आहे. जय गजानन कुक्षी टीम वर्सेस ऐरोली कोलिवाडा. चांगला सामना पाहायला मिळाला. 43 धावा 42 धावा उभारल्या. 43 धावांचं टार्गेट उभं केलंय. जपान चषक ही स्पर्धा आज सकाळी प्रवीण तांबे सरांचं देखील आगमन झालं होतं. मगाशी सचिन गिरीश सरांनी जो उल्लेख केला होता की अनेक खेळाडू आहेत जे भारतीय टीमसाठी खेळतात. त्या खेळाडूंबरोबर एक जिव्हाळ्याचं नातं आहे. अनेक खेळाडूंच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये मोलाचं योगदान राहिलं आहे. प्रवीण शिंदे जपान सरांचं आणि त्याचे फ्लेक्स देखील आपल्याला पाहायला मिळतील. ज्या अल्बममध्ये जे फोटोज आहेत अशा फोटोंना फक्त आपण टी व्हीवर पाहतोय. प्रत्यक्षात अशा लोकांना बरोबर जपान सरांनी आपलं आयुष्य घालवलं. त्यावेळेस मोबाईल्स नव्हते, त्यावेळेस देखील ते फोटो काढून आपल्याकडे ती आठवण जतन करून ठेवली. चला मॅचला होते सुरुवात. अभि जोशी आणि त्याचबरोबर अनिकेत साळुंके ही जालामाची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतील. पहिले षटक विनय शर्मा थोडासा इंजर झाला होता. आता गोलंदाजी कशा पद्धतीने करतोय त्याकडे लक्ष असेल. हे षटक फार इम्पॉर्टंट असेल. एक लीडिंग गोलंदाज आहे आणि पहिला बॉल या मॅचचा पहिला बॉल अगदी सबमरीन राहिलाय. पडल्यानंतर खाली राहिलाय. ही खेळपट्टी यासाठी जाणली जाते. येथे बाउन्स होतो.
नाहीतर कधी कधी चेंडू खाली राहतोय, सबमरीन राहतोय, म्हणून बॅटिंग करणं इतकं सोपं नसतं. 43 धावांचं टार्गेट आहे. षटक क्रमांक पहिलं. यावेळी ऑन साइडला ऑन ड्राय केला, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावाने आपलं खातं उघडलंय अभि जोशी, जो मागच्या मॅच मध्ये 0वर परतला होता. आता मात्र टीमसाठी चॅम्पियनशिप मध्ये पोहोचण्यासाठी या खेळाडूला देखील चांगला खेळ करावा लागेल. इथे फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू जातोय गॅप मध्ये. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. चांगली फेकी, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तो आलाय का? तर कोळशी टीमचा कॅप्टन आपण देखील या. योगेश भोईर आपलं देखील सरस स्वागत आहे. संदीप ठाकूर आपलं देखील सरस स्वागत आहे. वेलकम संदीप ठाकूर, आपण मंचावर या. आपलं देखील सरस स्वागत आहे. प्लीज स्थान पण व्हा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना विनय शर्मा चांगली गोलंदाजी करतोय, इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. 4 धावा आतापर्यंत खर्च केलेत. षटक क्रमांक पहिलं. फुलरलेनचा चेंडू आहे, टॉप एज लागले, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, कॅच पकडली जाते आणि पहिल्या विकेटचं पतन अभि जोशीला परतावा लागेल. एक ज्युसी फुल टॉसवर इथे कन्वर्ट करू शकला नाही मोठ्या फटक्याला आणि टॉप एज लागले, चेंडू जातोय. विकेट कीपरने खूप चांगला झेल पकडला जातोय शुभमच्या माध्यमातून आणि अभि जोशी या मॅच मध्ये देखील अगदी स्वस्तात परतलाय. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावर लागले. खराब सुरुवात म्हणावी लागेल ऐरोली कोलिवाडा टीमची. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विनय शर्माचे हे षटक फार इम्पॉर्टंट असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज चव्हाण इन फॉर्म आहे, चांगल्या रिदम मध्ये आहे. चांगला खेळ सातत्याने या मनोज चव्हाणने केलाय. या खेळाडूने देखील मागच्या वर्षापासून या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. अनेक स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून या खेळाडूला देखील सध्याच्या घडीला मागणी आहे. मनोज चव्हाण हा खेळाडू मोठी जबाबदारी असेल. अभि जोशी परतल्यानंतर एक की फॅक्टरने सर्वात आधी tenniscricket.in च्या माध्यमातून ॲज अ कॅमेरामॅन म्हणून काम करायचा. त्यानंतर क्रिकेट हा खेळ. यावेळी ऑन ड्राय केला, खूप चांगला स्ट्रोक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 6 धावा. लाजबाब षटक म्हणावं लागेल विनय शर्माचं. या षटकामध्ये 6 धावा आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. चला कोळशेट टीमचा कॅप्टन प्लीज, कारण की कोपरी टीमचा कॅप्टन ऑलरेडी इकडे उपस्थित आहे. या ओव्हर नंतर तुम्ही नक्कीच टॉस साठी याल. तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये करायचे आहेत 37 धावा. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आता 18 बॉलचा खेळ बाकी. 18 बॉल मध्ये 37 धावा करायचे आहेत. मॅच इतकी काही अवघड नाही, पण हे षटक जर चांगलं पडलं, हे षटकामध्ये कमी धावा आल्या तर मॅच मध्ये कमबॅक केले जाईल. शुभम गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 घेऊन येतोय. पहिला बॉल आखूड टप्प्याचा अगदी चाबूक स्ट्रोक लगवला जातोय. फलंदाज अनिकेत साळुंकेच्या बॅट मधून आलाय. पहिला मोठा स्ट्रोक चेंडू सीमारेषावर षटकार. अनिकेत साळुंकेने देखील मागच्या मॅच मध्ये अशाच पद्धतीचा षटकार लगवला गेला. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता.
यावेळी फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल की काय? खूप चांगला झेल पकडला जातोय, अप्रतिम झेल जय ठाकूरच्या माध्यमातून. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज परतावा लागेल, अनिकेत साळुंकेला परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय ऐरोली कोलिवडा संघाला. फलंदाज बाद. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 12 आकड्यावर. 12 धावा दाखल करावं लागलेत. 31 धावा अजूनही करायचे आहेत. 16 बॉलचा सामना बाकी आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये सोहम सूर्यवंशी. मागच्या मॅच मध्ये एक खूप चांगला स्ट्रोक लगवला गेला होता. आता मात्र समीकरण आहे. 31 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉलचा खेस बाकी आहे. चांगलं कमबॅक करत असताना शुभम या मॅच मध्ये विकेटची गरज असेल, डॉट बॉलची गरज असेल जय गजानन कुक्षी टीमला. अखोट टप्प्याचा बॉल अगोदरच बॅट फिरवली. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. डॉट बॉलची सांगता होते. 15ला 31 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये पकड निर्माण केली. 15 बॉल 31 धावा. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. योगेश पाटील तिकडे तैनात आहे. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम षटक म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवर षटकार लगवला गेला होता. त्यानंतर लगातारच्या 3 बॉलवर डॉट बॉल पाहायला मिळाले. 14 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू. अप्रतिम चेंडू. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. चेंडूला रीड करणं, चेंडूला इथे पिक करणं कुठेतरी कठीण ठरतोय. फलंदाज सोहम सूर्यवंशी या खेळाडूला लगातारचे 4 डॉट बॉल मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. वाटा मॅच, सुपर डुपर मॅच. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट. यावेळेस फटका हवेत आहे. टायमिंग पाहावा लागेल समोरच्या दिशेने. देर आहे पर दुरुस्त आहे. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. सोम सूर्यवंशीच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. आता 25 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 25 धावा. गोलंदाजीसाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल याकडे लक्ष असेल. अनुप पाटील. चला सामना स्पीडअप करा. चला कोळशे टीम शेवटचा कॉल असेल. टॉस साठी तुम्ही या. कोपरी टीमचा कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालाय. बराच वेळ झालाय. शेवटचा कॉल असेल तुम्हाला. अनुप पाटील प्लीज लवकरात लवकर आपण सामना सुरू करा. 12 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 18 धावा दाखल करावं लागलेत. गोलंदाजी ट्रॅकवर संगम चौधरी. संगम चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक. 12 बॉल 25 धावांची आवश्यकता. मनोज चव्हाण आणि सोहम सूर्यवंशी अशी जोडी मैदानामध्ये. पहिला बॉल अकोट टप्प्याचा पूल केला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. अनुप पाटील वेगाने येईल. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. फंबलिंग झाली आहे. ईच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. एक एक धावेला फार महत्वाचा आहे. एक एक चूक कुक्षे टीम साठी घातक ठरेल. अनुप पाटील थोडासा कॅज्युअल क्रिकेट खेळत असताना अनुभव आहे. अनेक वर्ष क्रिकेट मध्ये रुजलाय, मुरलाय. कुक्षित गावाच्या क्रिकेट मध्ये भरपूर योगदान राहिले अनुप पाटीलचं. आता 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 मध्ये करायचे 23 धावा. मनोज चव्हाण वर्सेस यावेळी देखील इनसाइड आउट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. थ्रू द कव्हर चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. मनोज चव्हाणच्या बॅट मधून येतोय चौकार.
4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावर. 10 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. मेगा फायनल थोडीशी खुणवत असताना सूर्यकांत मडवी बाला आणि ऐरोली कोलवटा टीमला अनेक टायटल सध्याच्या घडीला या टीमने पावसाळी क्रिकेटमध्ये आपल्या नावे केलेत. यंग ब्रिगेडला घेऊन हा संघ मात्र उभा केलाय. दोन्ही टीममध्ये यंगस्टर खेळाडू पाहायला मिळतील. जय गजानन कुक्षी टीम आता 10 बॉलमध्ये 19 धावा डिफेंड करायचे आहेत. बाउन्सर चेंडू पाहायला मिळतोय. अगदी चेस्टवर शोल्डरवर चेंडू आदळला अशी अंपायरने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. डॉट बॉलची सांगता होतीये. सरप्राईज झाला होता, बाउन्स झाला होता. आपण आकाश सिंगने थोडीशी अपील केली होती पण त्यामध्ये कुठेही उत्साह नव्हता. 9 बॉल 19 धावांची आवश्यकता. एखादा षटकार या 3 बॉलमध्ये गरज असेल. इथे देखील चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. आज अनेक चेंडू आम्ही गुडलेन स्पॉटवर पडताना खाली राहताना देखील पाहायला मिळाले. हे बॉल बॅट्समनला रीड करणं किंवा स्ट्रोक खेळणं कठीण जात आहे. 8 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आतापर्यंत डॉट. यावेळेस शरीरापासून दूर खेळलाय. खराब स्ट्रोक लगवला जातो. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. मनोज चव्हाणच्या विकेटचं पतन. मॅच मध्ये कमबॅक केलंय जय गजानन कुक्षी टीमने पण ते कमबॅक करून दिलाय संगम चौधरीने. काय गोलंदाजी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी संगम चौधरीच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. चला नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विराट कोहली म्हणजेच योगेश भोईर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. एकदम मसल मॅन. काय बोल योगेश भोईर आमच्या सोबत आहेत. नगरसेवक चषक या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने बॅटर म्हणून भूमिका राहिली त्याप्रमाणे बॉलर म्हणून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता योगेश भोईर यांचा. त्या यॉर्कर बॉलवर निलेश भोईरला त्यांनी बाद केलं होतं आणि त्या tenniscricket.in च्या माध्यमातून त्या व्हिडिओला 2 लाख व्ह्यूवर्स, या 2 लाख प्रेक्षकांनी तो व्हिडिओ पाहिला होता. आता कॅप्टन लीडिंग फ्रंट असं म्हटलं जातं. अभिजोशीच्या सूर्यकांत मडवी बाला आलाय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. काय गोलंदाजी, काय षटक, लाजबाब षटक म्हणावं लागेल. आता समीकरण जर पाहिलं तर 6 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. 9 बॉलमध्ये 10 बॉलमध्ये 19, 9 बॉलमध्ये 19, 8 बॉलमध्ये 19, 7 बॉलमध्ये 19, 6 बॉलमध्ये 19 म्हणजे लगातारचे 4 बॉल डॉट येताना पाहायला मिळाले. काय मॅचवर पलटवार केलाय. या मॅच मध्ये कमबॅक केलाय. कुक्षे टीमचा जसप्रीत बुमराह या मॅच मध्ये चालत असताना लाजबाब गोलंदाजी. फक्त धावा खर्च केल्या, 6 धावा खर्च केल्या. लाजबाब गोलंदाजी. शेवटचं षटक योगेश पाटील एक्सपिरियन्स मॅन. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच टाईट सिच्युएशन मध्ये या गोलंदाजाने आपलं काम केलं होतं. आता ही सिच्युएशन तुमच्या कंट्रोल मध्ये आहे. या कंट्रोल सिच्युएशन मध्ये आपला एक्सपिरियन्स दाखवावा लागेल आणि ऐरोली कोलिवटा टीमला या मॅच मध्ये 3 मोठे हिट करावे लागतील. सोहम सूर्यवंशी स्ट्राइक एंडवर आहे. योगेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आहे. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. मॅच हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो थेट पोहोचेल फायनल मध्ये आणि एक ट्रॉफीसाठी मानकरी ठरेल. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, हे आहे क्रिकेट. पहिला बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. लाजबाब चेंडू. डॉट बॉलची सांगता होतीये.
लगातार 5 डॉट बॉल ऐरोली कोलिवाडा संघ खेळताना पाहायला मिळाला. 5 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. चेंडू पाहू शकाल काय घडलंय, अंपायरचा इशारा काय येईल. डॉट बॉलची सांगता होते पुन्हा एकदा डॉट बॉल. 6वा डॉट बॉल. 6 बॉल मध्ये एकही धाव आतापर्यंत आला नाही. पूर्ण 1 ओव्हर डॉट बॉल पाहायला मिळाला. योगेश पाटील काय गोलंदाजी करतोय. अको टप्प्याच्या बॉलला मिड विकेट रिजन मध्ये पाठवलाय. मॅच अजूनही ऑन आहे. अजूनही मॅच मध्ये बराच संघर्ष बाकी आहे. सोहम सूर्यवंशी 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये करायचे 13 धावा. 3-13 कोणाचे वाजणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. जपान चषक प्रवीण शिंदे सरांच्या 65व्या वाढदिवसानिमित्तानं चाललेला क्रिकेटचा घमासान. 3 बॉल 13 धावांची आवश्यकता. यावेळी देखील गोटाप्याचा बॉल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली येईल. अनु पाटील हा झेल पकडेल की काय. कॅच. कॅच. व्हॉट अ कॅच. रिले कॅच पकडली जाते. विनय शर्मा आज बॅटिंग मध्ये, बॉलिंग मध्ये आणि फिल्डिंग मध्ये देखील काय एफर्ट्स लावत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून नक्कीच हा झेल पाहिला जाईल विनय शर्माचा. अनूपच्या हातातून बॉल निसटला होता. 1 हँडेड डायू कॅच पकडली जाते विनय शर्माच्या माध्यमातून. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. लाजबाब झेल पकडला जातोय. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. टॉप एज लागला होता. चेंडू बराच काळ हाते हवेत होता. अनूप त्या खाली आला होता. कॅच हवेत उडाली, हातातून उडावली. त्यानंतर 1 हँडेड कॅच. व्हॉट अ कॅच. याची क्लिप व्हायरल नक्कीच होईल. येस, कॉल विनय शर्माने दिला होता तरी देखील अनूप आला होता. पण या बॉलवर कडवी नजर होती. आता 2 बॉल 13 धावांची आवश्यकता. हितेश कोटकर आलाय. योगेश पाटील काय गोलंदाजी करतोय. अगदी ज्याप्रमाणे जसप्रीत बुमराने काम केलं होतं भारतीय टीमसाठी विश्वचषकामध्ये, हर्षदीप सिंगने केलं होतं त्याप्रमाणे इथे योगेश पाटील करत असताना पुन्हा एकदा डॉट बॉल. 1 बॉल 13 धावांची आवश्यकता. खराब क्रिकेट म्हणावं लागेल. ऐरोली कोलिवाडा टीम फायनल मध्ये जाण्याची संधी होती. अवघ्या 11 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता होती. तिथे मात्र अनेक डॉट बॉल. वेल प्लेड आणि वेल बॉल. योगेश पाटील आणि जय गजानन कुक्षे टीम पोहोचली आहे फायनल मध्ये. अगदी निराशाने संघ ऐरोली कोलिवाडा संघ मात्र या स्पर्धेतून आपली राजा घेतोय.